नमस्कार. मालमत्ता हस्तांतरण, विशेषतः कुटुंबातल्या कुटुंबात, हा विषय निघाला की हमखास दोन शब्द समोर येतात: हक्क सोडपत्र आणि बक्षीसपत्र. पण अनेकांना यात नेमका फरक काय हे कळत नाही. अगदी खरंय. कारण वरवर पाहता दोन्हीतून मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीकडे जाते, पण त्यांचा कायदेशीर उद्देश, प्रक्रिया, परिणाम हे सगळं खूप वेगळं आहे. बरोबर. तर आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे याच दोन दस्तऐवजांचा, म्हणजे हक्क सोडपत्र आणि बक्षीसपत्र, यांचा जरा सविस्तर आढावा घेऊया. म्हणजे लोकांना कळेल की कधी कुठला दस्तऐवज वापरायचा. हो, नक्कीच. सुरुवात आपण त्यांच्या मूळ उद्देशापासून करू. हक्क सोडपत्र हे नेमकं काय आहे, कधी वापरतात? तर हक्क सोडपत्र म्हणजे कसं आहे, जेव्हा एखादी मालमत्ता सामायिक असते, म्हणजे समजा वडिलोपार्जित जमीन आहे ज्यात अनेक भाऊबंद हिस्सेदार आहेत. हो, सहहिस्सेदार ज्याला आपण म्हणतो. बरोबर, को-ओनर्स. तर यातला एखादा किंवा काही जण आपला हिस्सा त्याच मालमत्तेतल्या दुसऱ्या सहहिस्सेदारांसाठी, म्हणजे त्यांच्या लाभात स्वेच्छेने सोडून देतात. महत्वाचं काय की हे फक्त त्या मालमत्तेच्या इतर सहहिस्सेदारांसाठीच करता येतं, बाहेरच्या व्यक्तीला नाही. अच्छा, म्हणजे हा हक्काचा त्याग आहे, हस्तांतरण नाही, असं म्हणता येईल का? हो, तसं म्हणायला हरकत नाही. मुख्य उद्देश असतो की मालकी एका ठिकाणी यावी किंवा भविष्यात मालमत्तेवरून वाद नकोत. समजलं. हे झालं हक्क सोडपत्र. मग बक्षीसपत्र कधी वापरायचं? समजा मालमत्ता सामायिक नाहीये, माझी स्वतःची आहे आणि मला ती कोणाला भेट द्यायची आहे तर? बरोबर. तिथे येतो बक्षीसपत्राचा रोल. इथे मालमत्तेचा मालक, तो एकटा असो किंवा अनेकांपैकी एक असो, आपली कुठलीही मालमत्ता, म्हणजे ती स्वतः कमावलेली असो किंवा वारसा हक्काने मिळालेली, ती मालमत्ता तो कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतो. मग ती व्यक्ती नातेवाईक असो किंवा अगदी त्रयस्थ कोणीही असो. पण अट एकच: मोबदला न घेता. म्हणजे पैशांचा व्यवहार नको? अजिबात नाही. मोबदल्याचा अभाव हीच बक्षीसपत्राची ओळख आहे. ती एक प्रकारची कायदेशीर भेटवस्तू आहे. ओके, हा मोठा फरक आहे. हक्क सोडपत्रात मोबदला असू शकतो, पण बक्षीसपत्रात नसतो. याचा परिणाम टॅक्सवर कसा होतो? हो, नक्कीच होतो. समजा हक्क सोडपत्र करताना मोबदला घेतला गेला, तर ज्याने हक्क सोडलाय त्याला भांडवली नफा कर, म्हणजे कॅपिटल गेन्स टॅक्स लागू होऊ शकतो. अच्छा, CGT. हो, पण बक्षीसपत्रात कसं आहे, मोबदलाच नसतो. त्यामुळे देणाऱ्याला, म्हणजे दात्याला, हस्तांतरणाच्या वेळी CGTचा प्रश्न सहसा येत नाही. पण मालमत्ता घेणाऱ्याला, म्हणजे स्वीकारणाऱ्याला, काही वेळा इन्कम टॅक्स लागू होऊ शकतो. कोणत्या परिस्थितीत? घेणाऱ्याला कधी टॅक्स लागतो? बघा, इन्कम टॅक्स कायद्यात एक नियम आहे. जर तुम्हाला मिळालेल्या भेटीचं मूल्य, म्हणजे मालमत्तेचं मूल्य 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि ती भेट देणारी व्यक्ती कायद्यानुसार ठरवलेल्या नातेवाईक या यादीतली नसेल, तर ते उत्पन्न मानलं जातं आणि त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो. पण जर नातेवाईकांकडून मिळाली असेल तर ती भेट करमुक्त असते. म्हणून नातेवाईक कोण हे कायद्यात बघणं महत्वाचं आहे. समजलं. बरं, आता नोंदणी आणि स्टॅम्प ड्युटीबद्दल बोलूया. हे दोन्ही दस्तऐवज कायदेशीर व्हायला काय लागतं? दोन्हीसाठी काही गोष्टी समान आहेत. एक म्हणजे ते लेखीच पाहिजेत, तोंडी व्यवहार चालत नाहीत. दुसरं, त्यावर 2 साक्षीदारांच्या सह्या लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं, नोंदणी, रजिस्ट्रेशन. अगदी बरोबर. स्थानिक सब रजिस्टर ऑफिसमध्ये, म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात, नोंदणी कायदा 1908 नुसार त्यांची नोंदणी करणं बंधनकारक आहे. त्याशिवाय मालकी हक्क पूर्णपणे मिळत नाही. आणि नोंदणी करताना दोन्ही पक्ष हजर पाहिजेत का? हो, दोन्ही पक्षांची उपस्थिती आवश्यक असते. ओके. आता खर्चाचं काय? स्टॅम्प ड्युटी किती लागते? ऐकलंय महाराष्ट्रात काहीतरी सवलत आहे. हो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये कुटुंबातल्या हस्तांतरणासाठी मोठी सवलत आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही तुमची राहती जागा किंवा शेतजमीन तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, म्हणजे पती-पत्नी, मुलं, नातवंड यांना बक्षीसपत्राने देत असाल, तर मालमत्तेच्या बाजारभावावर स्टॅम्प ड्युटी लागत नाही. फक्त 200 रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 1% किंवा जे लागू असेल ते रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. फक्त 200 रुपये? मोठी सवलत आहे ही. हो ना. आणि अशीच सवलत साधारणपणे हक्क सोडपत्रासाठी पण आहे. जर ते एकत्र कुटुंबातल्या सदस्यांसाठी करत असाल, तिथेही साधारणपणे 200 रुपये स्टॅम्प ड्युटी लागते. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रात तरी कुटुंबातल्या कुटुंबात मालमत्ता देताना स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीत हक्क सोडपत्र आणि बक्षीसपत्र यात फारसा फरक नाहीये. बरोबर. खर्च जवळपास सारखाच येतो.
त्यामुळे कोणता दस्तऐवज निवडायचा हे कायदेशीर उद्देशावर जास्त अवलंबून आहे. आणि एकदा दस्तऐवज केला की तो बदलता येतो का? रद्द करण्याच्या बाबतीत काय फरक आहे? हा कळीचा मुद्दा आहे. बक्षीसपत्र हे एकदा नोंदणीकृत झालं आणि स्वीकारलं गेलं की ते रद्द करणं जवळपास अशक्य आहे. त्याला इररिव्होकेबल म्हणतात. म्हणजे कायमस्वरूपी? जवळजवळ तसंच. फक्त जर फसवणूक झाली असेल किंवा दबाव आणला असेल किंवा बक्षीसपत्रातच तशी काही अट आधीच लिहिली असेल तरच कोर्टात जाऊन त्याला आव्हान देता येतं, पण ते खूप कठीण असतं. आणि हक्क सोडपत्राचं काय? हक्क सोडपत्र तुलनेनं थोडं वेगळं आहे. जर फसवणूक, दबाव किंवा चुकीची माहिती देऊन ते करून घेतलं असेल तर दस्त केल्यापासून 3 वर्षांच्या आत दिवाणी न्यायालयात जाऊन ते रद्द करण्यासाठी दावा करता येतो. म्हणजे बक्षीसपत्र जास्त पक्का आहे असं म्हणायचं? कायदेशीरदृष्ट्या हो. ते बदलणं खूप अवघड आहे. स्पष्ट झालं आता. तर आपण आज जी चर्चा केली त्याचा सारांश काढायचा झाला तर हक्क सोडपत्र हे सामायिक मालमत्तेतील स्वतःचा हिस्सा त्याच मालमत्तेतील इतर सहमालकांना देण्यासाठी आहे. यात मोबदला असू शकतो आणि ते नंतर आव्हान देऊन रद्द होण्याची शक्यता असते. बरोबर. तर बक्षीसपत्र हे कुठलीही मालमत्ता कुणालाही म्हणजे नातेवाईक किंवा बाहेरच्या व्यक्तीला मोबदल्याशिवाय देण्यासाठी आहे. आणि हे एकदा केलं की जवळपास कायमस्वरूपी असतं. रद्द करणं फार कठीण. अगदी बरोबर. आणि दोन्हीसाठी नोंदणी आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुटुंबातल्या हस्तांतरणासाठी स्टॅम्प ड्युटीत मोठी सवलत आहे, हे पण महत्वाचं. मालमत्तेचे निर्णय घेताना फक्त पैशांचा विचार नाही तर हे कायदेशीर बारकावे आणि भावनिक बाजू पण लक्षात घ्यायला हवी. योग्य दस्तावेज निवडला तर पुढचे अनेक त्रास वाचतात. गरज पडल्यास वकिलाचा सल्ला नक्की घ्यावा. अगदी खरंय. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण म्हणालो की बक्षीसपत्र हे जवळपास अपरिवर्तनीय आहे. मग असा निर्णय घेताना आजचे नातेसंबंध चांगले आहेत म्हणून देऊन टाकलं, पण भविष्यात जर हे संबंध बदलले तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा विचार करणं किती गरजेचं आहे नाही का? यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.